गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय पालक. आपण सर्वजण आनंदात असणार अशी अपेक्षा करतो आणि आजच्या व्हिडिओला नेहमीप्रमाणे सुरुवात करतो. आज आपण सब्जेक्ट प्लस एम प्लस ऑन प्लस V4. आता सब्जेक्टमध्ये आपण आय म्हणून कर्ता वापरणार आहोत. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद म्हणून एम घेणार आहोत आणि ऑन हे इंग्रजीतील प्रिपोजिशन घेणार आहोत. आणि V4 तर आपल्याला माहिती आहे, V4 म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप, की ज्या क्रियापदाला ING प्रत्यय लागतो त्याला क्रियापदाचं चौथं रूप म्हणतात. तर या पॅटर्ननुसार आपण वाक्यरचना बनवणार आहोत. बघा, पहिलं वाक्य आहे जी आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वापरू शकतो सगळी वाक्य. आय एम ऑन वॉकिंग, मी चालत आहे. आता हे वाक्य आपण असं पण बोलू शकतो, आय एम वॉकिंग, म्हणजे ऑन नाही पण वापरलं तरी चालेल. पण अशा प्रकारची वाक्य जास्त प्रभावी वाटावी, अशी वाक्य जास्त आकर्षक किंवा परिणामकारक वाटावी, त्यासाठी ऑन हे प्रिपोजिशन अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये वापरलं जातं. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा. आय एम ऑन वॉकिंग, मी चालत आहे. आय एम ऑन वर्किंग, मी काम करत आहे. तुम्ही असं पण म्हणू शकतात, आय एम वर्किंग. तिसरं वाक्य आहे, आय एम ऑन कॉलिंग, मी फोन करत आहे. आय एम ऑन रीडिंग, मी वाचत आहे. आय एम ऑन रायटिंग, मी लिहित आहे. आय एम ऑन ड्रायव्हिंग, मी गाडी चालवत आहे. आय एम ऑन कुकिंग, मी स्वयंपाक करत आहे. आय एम ऑन ईटिंग, मी जेवत आहे. आय एम ऑन ड्रिंकिंग, मी पाणी पेय पीत आहे. आय एम ऑन प्लेइंग, मी खेळत आहे. तुम्ही असं पण म्हणू शकतात, आय एम ऑन डान्सिंग. आय एम ऑन लर्निंग. आय एम ऑन टीचिंग. आय एम ऑन स्पीकिंग. आय एम ऑन रीडिंग. अशा अनेक प्रकारची वाक्य तुम्ही बोलू शकतात. फक्त हा चौवान टीचिंग पॅटर्न विसरू नका. याच्या मदतीने आपल्याला अनेक लाखो करोडो वाक्य बनवता येतील. दररोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला दरवेळेला वेगळा व्हिडिओ मिळावा, वेगळी कॉन्सेप्ट आपल्याला शिकता यावी. हा माझा अंतर्मनातून निर्णय आहे किंवा माझी इच्छाशक्ती आहे. पुन्हा आपल्याला जास्तीचा सराव करता यावा, त्यासाठी पुन्हा माझ्याकडे अजून 10 वाक्य आहेत. ऑलरेडी 10 वाक्य आपण पाहिलेली आहेत. बघा, इतर सोपी वाक्य त्याच पॅटर्ननुसार. आय एम ऑन सिंगिंग, मी गाणे गात आहे. आय एम ऑन डान्सिंग, मी डान्स करत आहे. आय एम ऑन रनिंग, मी पळत आहे. आय एम ऑन स्लीपिंग, मी झोपत आहे. आय एम ऑन वॉचिंग, मी पाहत आहे. आय एम ऑन लर्निंग, मी शिकत आहे. आय एम ऑन थिंकिंग, मी विचार करत आहे. आय एम ऑन लाफिंग, मी हसत आहे. आय एम ऑन टॉकिंग, मी बोलत आहे. आणि आय एम ऑन क्लिनिंग, मी स्वच्छता करत आहे. तुम्ही असं म्हणू शकतात, आय एम ऑन हेल्पिंग. आय एम ऑन ड्रिंकिंग टी. आय एम ऑन ड्रिंकिंग वॉटर. आय एम ऑन गोईंग. आय एम ऑन स्पीकिंग. आय एम ऑन वॉकिंग. आय एम ऑन स्माइलिंग. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलू शकतो. आता तुम्ही सगळ्यांनी एक प्रयत्न करायचा आहे. या अशा प्रकारची 20 वाक्य समजल्यानंतर किंवा शिकल्यानंतर या पॅटर्ननुसार, म्हणजे सब्जेक्टमध्ये आय घ्यायचं आहे, त्याच्यानंतर एम घ्यायचं आहे, त्याच्यानंतर ऑन घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप वापरायचं आहे. तर या पॅटर्ननुसार आपण वाक्य बनवा.
आपल्या वहीमध्ये लिहून काढा. पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा बोला, पुन्हा पुन्हा लिहा आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये वापरा. निश्चितच लोक आपली इंग्रजी ऐकून, तुमची इंग्रजी ऐकून तुमच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही आणि ते तुम्हाला विचारतील की तुम्ही ही इंग्रजी कशी शिकलात. तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील मी महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल मी मनस्वी आभार मानतो आणि या व्हिडिओचा आनंद तुम्ही घ्या असं मला वाटतं. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.